Hello everyone. Today we are going to learn Roman numbers. What is the meaning of Roman numbers? Okay. So Roman numbers means what? Most of the students that international numbers. Okay. So international numbers means what? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. So these are the international numbers. And most of the time children know that Devanagari numbers also. That is 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. And then 9. हे आपण अशा प्रकारे देवनागरी नंबर्स लिहितो. Then what is the meaning of Roman numbers? Roman numbers means what? At the time of ancient period, the people were wandering in the forest and they don't know how to write, how to count. But might be उन लोगों ने ऐसा सोचा होगा कि चलो इसको ये 1 है, ये फ्रूट 2 है, ऐसा कुछ तो किया होगा. सो इट मीन्स दैट उनको ये पता चला कि ये नंबर्स हो सकते हैं. ठीक है. तो उसके बाद धीरे धीरे उसका डेव्हलपमेंट हो गया अँड देन वी गॉट द रोमन नंबर्स. तर रोमन नंबर्स म्हणजे काय असतात, तर टोटल रोमन नंबर्स या 7 आहेत. किती आहेत? 7. सो फर्स्ट ऑफ ऑल यू नो दॅट या 7 नंबर्स कुठले असतात बघा, तर आय, व्ही, एक्स, एल, सी, डी अँड एम. आता आय म्हणजेच काय, तर 1. 1 मीन्स आय, व्ही मीन्स 5, एक्स मीन्स 10 अँड देन L means 50, C means 100, D means 500 and M means 1000. ठीक आहे. आफ्टरवर्ड्स यू जस्ट कीप वन थिंग इन माइंड, दॅट इज हे वाक्य तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की एल सी डी माझा, एक सेंटेन्स लक्षात ठेवा. एल सी डी माझा म्हणजेच एल सी डी असतो ना, घरामध्ये मोठा टी व्ही असतो, तो टी व्ही कोणाचा, तर तुमचाच असतो, कारण घरात कोण नसलं का शेवटी काय तुमचंच राज्य, म्हणजेच एल सी डी माझा. L means 50, C means 100 and D means 500 and M means 1000. ठीक आहे. त्याला आपण असं काउंट करू शकतो. देन लिहित असताना आपण नंबर्स असे लिहायचे 1 2 3 4 5 6 देन 7 8 9 अँड 10. फक्त हे रोमन नंबर्समध्ये लिहिताना कसं लिहितो, तर आय, डबल आय, ट्रिपल आय म्हणजेच 3 वेळा आय, देन 4 5 6 7 8 देन 9, हे अशा प्रकारे आपण लिहित असतो. ठीक आहे. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी, ती म्हणजे काय, तर 4. बऱ्याच वेळेला काय होतं, 4 मुलांच्या लक्षात राहत नाही, म्हणून आपण 4 लिहिताना कसं लिहितो, तर 5 - 1 इज इक्वल टू 4. 5 मीन्स व्ही अँड 1 मीन्स आय, म्हणून आपण काय लिहितो की 5 - 1 इज इक्वल टू 4. देन इन केस ऑफ 6, 5 + 1 म्हणजेच काय, तर या ठिकाणी व्ही प्लस आय इज इक्वल टू 6 1. देन 9th. आता हे 9 आणि हे 9 आहे आणि आपल्याला 11 एक लक्षात ठेवायचं असतं. 9 मीन्स वॉट, 10 - आय इज इक्वल टू 9. ठीक आहे. आता हे जे आहे ते म्हणजेच काय, तर एक्स आहे आणि हे आहे आय आहे, म्हणून आपण काय म्हणतो, याला आय एक्स असं म्हणतो. 9 म्हणजेच काय, तर आय एक्स आणि हे इथं लिहिलेलं आहे आय एक्स अँड 10 मीन्स 11 मीन्स वॉट, एक्स आय. ठीक आहे. ह्याला आपण एक्स म्हणणार आणि याला आय म्हणणार, म्हणजेच एक्स आय. फक्त लिहित असताना हे उलटं लिहायचं असतं. ठीक आहे. आता पुढं जर तुम्ही बघितलात की 11 12 13 14 15 16 17 18 19 अँड 20, तर या ठिकाणी हे नंबर्स असे दिलेले आहेत. फक्त आपण लिहित असताना कसं लिहिणार, 11 मीन्स वॉट, एक्स आय, 12 मीन्स वॉट, एक्स डबल आय, 13 मीन्स एक्स ट्रिपल आय, 14 म्हणजेच एक्स आय व्ही, 15 means XV, 16 means XVI, 17 means XV double I, 18 means V888, 19 means XIX and 20 means XX. आता पुढं तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की 21, 22, 29, 30 means what? 21 means double X double X I, 22 means double X double X double I, 29 means XXIX and 30 means XXX. देन 31 म्हणजेच काय, ट्रिपल एक्स प्लस 1, 32 म्हणजेच ट्रिपल एक्स आणि डबल आय, 39 मीन्स वॉट, ट्रिपल एक्स देन आय एक्स, 40 मीन्स एक्सेल. एक्सेल लक्षात कसं ठेवायचं, तर आपल्या शर्टाची साईज ही एक्सेल असते कधी कधी, म्हणजेच काय, ते मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण म्हणतो एक्सेलचं शर्ट द्या वगैरे, तर हे लक्षात ठेवायचं. देन 41, 42. आता हे 41 म्हणजेच काय, तर एक्स एल आय, 42 मीन्स एक्सेल डबल आय, 43 मीन्स एक्सेल ट्रिपल आय. हे अशा प्रकारे लिहित जायचं आहे.
तुम्हाला कम्प्लीट 49 पर्यंत येणार. 49 म्हणजे XL IX आणि 50 मीन्स L येणार. कारण LCD माझा हे वाक्य लक्षात ठेवायचं. LCD आणि माझा, माझा म्हणजेच काय M, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500, ठीक आहे, आणि M म्हणजे 1000. करेक्ट. तर ह्या गोष्टी पण बारकाईने लक्षात ठेवा. आता इथं पुढं बघा 51 आहे. 50 म्हणजेच L, 1 म्हणजेच I, 52 म्हणजे L डबल I. इथं 59 आहे. 59 म्हणजे LX IX आणि 60 मीन्स व्हॉट LX. आता पुढं बघा 69 आहे LXI, 62 आहे LX डबल I. त्याच्यानंतर 69 आहे. 69 म्हणजेच काय LX IX. 70 म्हणजे L डबल X. आता पुढं तुम्ही 70 पण ही अशा प्रकारे करू शकता. 71 LX XI, LX X डबल I. 79 LX IX आणि 80 मीन्स L ट्रिपल X. त्याच्यानंतर 81 L ट्रिपल X1, L ट्रिपल X2. पुढं जात जात या ठिकाणी येणार L ट्रिपल X IX. अँड देन 90 म्हणजेच काय XC लिहितो आपण. का? कारण 100ला C असतं. म्हणून लिहित असताना 90 कसं 100 मायनस C म्हणजेच काय येणार XC येणार. त्याच्यानंतर 91 येणार. 91 म्हणजेच काय XCI. 92 म्हणजे XC डबल I. 99 म्हणजे XC IX आणि 100 मीन्स C. आता इथे तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जातील. त्या एक्झाम्पल्सला उत्तर देण्याच्या अगोदर काही ट्रिक्स लक्षात ठेवा. फर्स्ट ऑफ ऑल 200. 200 मीन्स 100 100. 100 म्हणजे C म्हणजे डबल C आलं. आता इथं C प्लस C असं नाही करायचं, तर C असं लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर 300 C 400 CD, 500 D, 600 DC, 700 DCC, 800 D ट्रिपल C, 900 CM. कारण 1000 म्हणजेच काय M आहे आणि 900 म्हणजेच 1000 मायनस 100 म्हणजेच काय CM त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता याच्यावरचे प्रश्न कसे असतात बघा. हाऊ वी कॅन सॉल्व द क्वेश्चन्स विच आर बेस्ड ऑन द रोमन नंबर्स. सो क्वेश्चन इज 290. हाऊ यू कॅन राईट डाऊन द 90. तर 290 हे आपण असं स्प्लिट करू शकतो. 200 प्लस 90. करेक्ट. आता हे 200 पण परत आपण स्प्लिट करू शकतो. जसं की 100 100 देन 90. इथं C घेतला, इथं C घेतला, देन हिअर XC मीन्स व्हॉट डबल C XC. हे कळालं 90 कसं आलं. 90 म्हणजे 90 मीन्स व्हॉट 90 मीन्स 100 मायनस 10. 100 म्हणजे सेंचुरी, सेंचुरी म्हणजे C मायनस 10 म्हणजे X. आणि लिहित असताना आपण उलटं लिहितो म्हणजेच काय येणार XC आलं. बरोबर. म्हणजेच हे XC इथं 90 म्हणून आपण लिहिलेलं आहे, म्हणजेच 90 असं लिहिलेलं आहे. आता नंबर 2 आहे. एक्झाम्पल नंबर 2 आपण चेक करू. बघा एक्झाम्पल नंबर 2 काय दिलेलं आहे. 345.